जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावच्या पूर्वेकडील गंगाद्वार ओढ्यावरील बेल्हे कळस रस्त्यावरील पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्याने नागरिक, शेतकरी, शाळकरी विद्यार्थी आणि भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। तब्बल 75 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन कामाचा शुभारंभही झाला, मात्र प्रत्यक्षात पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत सोडून ठेवल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या कामाबाबत ठेकेदार आणि संबंधित अभियंता यांची विधाने परस्पर विरोधी आहेत। ठेकेदार संदीप बांगर यांनी प्रशासनाने अडथळे निर्माण केल्यामुळे काम बंद झाल्याचा आरोप केला आहे, तर बांधकाम अभियंता घोडगे यांनी कामगार पश्चिम बंगालला गेल्यामुळे काम थांबले असल्याचं सांगितलं आहे। दोघांच्या विधानातील विसंगतीमुळे नेमकं सत्य काय असा प्रश्न नागरिक विचारत आहे। हा रस्ता केवळ जुन्नर आणि पारनेर तालुक्यांना जोडणारा नाही, तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोरठण खंडोबा देवस्थानकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे। मात्र जुना साकव खोदून ठेवल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून नागरिकांना आणि भाविकांना अनेक किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे। विशेष म्हणजे काम पूर्ण करण्यासाठी 6 महिन्याची मुदत असताना 4 महिने उलटूनही साईटवर ना मजूर दिसत आहेत, ना यंत्रसामग्री। मग मंजूर निधी का आणि कुठे अडकला? काम थांबवण्याचे खरे कारण काय? याची उत्तरं प्रशासन देण्यास तयार आहे का, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। याहून गंभीर बाब म्हणजे ग्रामपंचायत बेल्हेने देखील या प्रकरणापासून हात झटकले आहेत। ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार संबंधित ठेकेदाराने कोणतीही पूर्व परवानगी न घेता रस्ता खोदला आणि ग्रामस्थांची गैरसोय केली। स्थानिक स्वराज्य संस्थेला विश्वासात न घेता एवढे मोठे काम सुरू कसे झाले? यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत असा प्रश्नही आता चर्चेत आहे। पावसाळा तोंडावर आला असताना पुलाचे काम रखडल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशासन आणि ठेकेदार यांच्या हलगर्जीपणाचा फटका सामान्य नागरिकांना बसत असून एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे। 75 लाखाचा पूल नेमका अडकला कुठे? प्रशासनाचे अडथळे की काही वेगळेच गौडबंगाल? याचा खुलासा होणं आता गरजेचं आहे। न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद, SBP न्यूज, बेल्हे।